काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप। राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला। काँग्रेसने वंदे मातरमचे 2 तुकडे केलेत। गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय, शहांचा घणाघात। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू। दादर आणि ठाण्यात आरटीओ कडून कारवाई सुरू। मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार। मुलींचा हात धरला तर तो आम्ही मारणारच। मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरच्या राड्यावरनं अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। आमच्या नादी लागू नका, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा। संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत। मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप। सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा। राज्यात तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र। लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000वरनं 1,65,00,000 लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली मात्र नाही। जैन झींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। एक दिवस एक विद्यापीठ योजना राबवली जाणार। दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाऊन जैन झींच्या समस्या जाणून घेणार। पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। 6 फुटांवरील पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार। 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टाकडून तुर्तास कायम। मुंबई पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीत। सांडपाणी शुल्क आणि पाणी करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही चिमुकल्यांचं शिक्षण झोपडीतच। धुळ्यातल्या पीरपाणीमध्ये झोपडीत भरते जिल्हा परिषद शाळा। वीज आणि शुद्ध पाण्यासाठीही करावा लागतोय संघर्ष। नाशिकच्या सुरगाण्यात पावसामुळे जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त। विद्यार्थी शिकत असतानाच शाळेची इमारत कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। नाशिकमधील हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय। पुढील आदेशापर्यंत हरिहरगडावर पूर्णवेळ प्रवेश बंदी। साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार। देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीनं बाजारात साखरेचे दर भडकले। नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट। अमेरिका इराणमधील युद्ध शांत होताच युक्रेन आणि रशियामधील युद्ध पेटलं। रशिया आणि युक्रेनचे एकमेकांवर ड्रोन हल्ले। रशियाचा युक्रेनमधल्या पोलीस मुख्यालयावर हल्ला तर युक्रेनचा रशियातील उफा इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला।